नमस्कार, वेलकम वास्तू विनोद चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत। मी विनोद यमपुरे, वास्तू आणि न्यूमरोलॉजी एक्सपर्ट। आजचा जो आपला टॉपिक आहे किचन व किचनमध्ये प्लेसमेंट्स, तसंच आपला किचन जो आहे तो कोणत्या डायरेक्शनला असला पाहिजे, किचनमध्ये वस्तू जे आहेत ते कोणत्या डायरेक्शनमध्ये असला पाहिजे, आपण कोणत्या डायरेक्शनला फेस करून स्वयंपाक केला पाहिजे, आज आपण या व्हिडिओमध्ये सर्व आपण जाणून घेऊयात। सर्वप्रथम किचनसाठी सर्वोत्तम दिशा जी आहे ती आग्नेय दिशा मानली जाते। तसेच साऊथ डायरेक्शन आणि ईस्ट डायरेक्शन पण आपल्या किचनसाठी सर्वोत्तम डायरेक्शन्स आहेत। जर आपल्याला या तीन डायरेक्शनमध्ये जर करता येत नसेल तर आपण आपला किचन वेस्ट डायरेक्शनमध्ये सुद्धा करू शकता। आपला जर किचन ह्या चारही डायरेक्शनमध्ये जर आलेला नसेल, ज्या डायरेक्शनमध्ये तुमचा किचन आलेला आहे त्या डायरेक्शनच्या त्या डायरेक्शनमधल्या तुमच्या किचनच्या आग्नेय डायरेक्शनला तुमचा जो गॅस आहे, तुमचा जो बर्नर आहे तो आला पाहिजे, अशी अरेंजमेंट करून ठेवा। तुमचा किचन जो आहे, तुमचा किचनचा प्लेसमेंट तुमच्या वास्तूमध्ये ज्या पण डायरेक्शनला आलेला असेल त्या किचनच्या रूममध्ये आपण उत्तर साईडला पाण्याची व्यवस्था केली पाहिजे। आपले जे काय धान्य आहेत, धान्य ग्रॉसरीज जे ठेवायची जागा आहे ती नॉर्थ वेस्ट डायरेक्शन आहे। जे गोड पदार्थ जे आहेत ते आपण पूर्वेकडं किंवा दक्षिणेकडं आपण ठेवू शकतो। जे ऑइल आहे, खाण्याचं जे तेल आहे ते आपण वेस्ट डायरेक्शनमध्ये ठेवलेलं सर्वोत्तम। जर आपला ग्रॉसरीज किंवा जे काय आपले धान्य जे आहे आपल्याला आपल्या किचनमध्ये नॉर्थ वेस्ट डायरेक्शनमध्ये जर ठेवता येत नसेल तर आपल्या पूर्ण वास्तूच्या नॉर्थ वेस्ट डायरेक्शनमध्ये जर तुम्हाला ठेवता आलं तर खूप चांगलं राहील। किंवा मग तुम्ही वेस्ट डायरेक्शनमध्ये, तुमच्या पूर्ण वास्तूच्या वेस्ट डायरेक्शनमध्ये सुद्धा तुमचे ग्रॉसरीज जे धान्य आहेत ते तुम्ही ठेवू शकता। आपण स्वयंपाक करत असताना आपला जो फेसिंग आहे तो नेहमी ईस्ट डायरेक्शनला होईल अशीच आपण स्वयंपाकाची आपली पोझिशन असली पाहिजे। आपला डायनिंग टेबल आपण आपल्या किचनमध्ये अवश्य ठेवा। जेव्हा आपण आपल्या किचनमध्ये बसून जेवतो आणि सायमल्टेनियसली जेव्हा स्वयंपाक चालू असतं आणि आपण पॅरलली आपल्या डायनिंग टेबलवर जेव्हा जेवतो त्यावेळेस आपले जे काही गॅसेस किंवा इनडायजेशनचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते ॲटोमॅटिकली दूर होतात। आपल्या किचनमध्ये डायनिंग टेबलवर आपण फळ अवश्य ठेवलं पाहिजे। ऑरेंज कलर सर्वोत्तम, ऑरेंज किंवा ॲपल जे फळ आहे ते आपण आपल्या डायनिंग टेबलवर अवश्य ठेवला पाहिजे। आपला जो किचन आहे तो, आपल्या किचनचा जो ओटा आहे तो नेहमी आपण सिलेक्ट करत असताना ब्लॅक आणि ब्लॅकचे जे काही सिमिलर कलर जे आहेत ते आपण अवॉइड केलं पाहिजे। किचनचा ओटा जो आहे तो ब्लॅक असता कामा नये। आपण आग्नेयचा कलर जसे की रेड कलरचे जेवढे फॅमिली आहे ते जे कलर आपण आपल्या किचनच्या ओट्यासाठी वापरू शकता। जर तुमचा ऑलरेडी किचनचा ओटा ब्लॅक असेल तर तुम्ही त्या किचनच्या ओट्यावर एक ग्रीन कलरचा त्याच्यावर मॅट जे आहे ते तुम्ही अवश्य लावा। असं केल्याने अग्नी आणि जो वॉटर आहे याच्यामध्ये एअर एलिमेंट येईल आणि तो बॅलन्स होईल। किचनमध्ये स्वयंपाक करत असताना नेहमी चांगल्या शुद्ध मनाने आणि प्रफुल्लित मनानेच स्वयंपाक केला पाहिजे। जर तुम्ही चिडचिडे स्वभावाने जर स्वयंपाक केलात तर तुमची निगेटिव्ह एनर्जी त्या स्वयंपाकात उतरते आणि जे जेवण करणारे लोक आहेत, तुमच्या घरामधील मंडळी, त्यांना त्यांच्या आरोग्यावर निगेटिव्ह परिणाम होऊ शकतो। रोजचा आपला किचनचं जे दिनचर्या आहे, किचनमधली जी दिनचर्या आहे ते सुरू करताना आपण आंघोळ करून स्वयंपाकाला सुरुवात केली पाहिजे आणि 1-2 मिनिट आपण डोळे बंद करून जर अन्नपूर्णा देवीला जर आपण स्मरण केलं तर
नक्कीच आपला जो किचन किंवा आग्नेय डायरेक्शन जे आहे त्याच्यातून आपल्याला पॉझिटिव्हिटी मिळायला चालू होते. हे जे आहेत वास्तूमध्ये किचनमध्ये महत्त्वाच्या गोष्टी ज्या आहेत आपण अवश्य फॉलो केलं पाहिजे. तुमचा जो किचन आहे आग्नेय डायरेक्शनमध्ये जर असेल तर तुम्हाला नक्कीच पैशांच्या संदर्भात तुम्हाला खूप हेल्पफुल राहील. आणि जर तुमचा किचन साऊथ डायरेक्शनमध्ये असेल तर तुम्हाला नक्कीच तुमच्या नेम अँड फेममध्ये वाढ होईल. आणि जर तुमचा किचन जर ईस्ट डायरेक्शनमध्ये असेल तर तुमचा जो सोशल कनेक्शन आहे, सोशल कनेक्टिव्हिटी, समाजामध्ये जे संबंध आहेत तुमचे खूप चांगले राहतील. हे 3 डायरेक्शन जे आहेत ईस्ट, साऊथ ईस्ट आणि साऊथ डायरेक्शन, या डायरेक्शनमध्ये तुम्ही मॅक्झिमम तुमचा किचन बनवण्याचा प्रयत्न करा. आणि जर तुम्हाला या 3 डायरेक्शनमध्ये जर बनवता येत नसेल तर आपण वेस्ट डायरेक्शनमध्ये शेवटचा ऑप्शन आपण किचन बनवू शकतो. पण नॉर्थ ईस्ट डायरेक्शन, साऊथ वेस्ट डायरेक्शनमध्ये आपण आवर्जून किचन अवॉइड केला पाहिजे. नॉर्थ ईस्ट डायरेक्शनमध्ये ईशान्येमध्ये देवाचं स्थान आहे आणि साऊथ वेस्ट डायरेक्शनमध्ये राहूचं स्थान आहे. या दोन्ही ठिकाणी आपण जे आपलं किचन आहे, जे मंगळाचं पण प्रतीक आहे, ते आपण अवॉइड केलं पाहिजे. नॉर्थ ईस्ट डायरेक्शनमध्ये जर किचन असेल तर आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. आणि साऊथ वेस्ट डायरेक्शनमध्ये जर किचन असेल तर रिलेशनशिपचे खूप प्रॉब्लेम्स तुम्हाला येऊ शकतात. तर आजचा जो आपला टॉपिक आहे आज आपण इथंच थांबूयात. नवीन टॉपिक, नवीन सब्जेक्ट, नवीन इन्फॉर्मेशन सहित पुढच्या व्हिडिओमध्ये आपण अवश्य भेटूयात. आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि वास्तू विनोद चॅनलला सबस्क्राईब करा. जे नवीन लोक आलेत त्यांनी आवर्जून वास्तू विनोद चॅनलला सबस्क्राईब करा. जे जुने लोक आहेत त्यांनी कॉमेंट करून सांगा की तुम्हाला अजून कोणत्या विषयावर इन्फॉर्मेशन हवा आहे. मी ते तुम्हाला नक्की देण्याचा प्रयत्न करेन. थँक्यू फॉर वॉचिंग. थँक्यू.